नमस्कार. महाराष्ट्रामध्ये एका वर्षापासून सतत एक आंदोलन पेटते आहे. एकाच आंदोलनाची चर्चा होते आहे. न भूतो न भविष्यकाळी अशा स्वरूपाचं आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं नाव आहे मराठा आंदोलन. माझ्या समाजामधील तरुण का बेरोजगार आहे? माझ्या समाजामधील शेतकरी का आत्महत्या करत आहे? माझ्या समाजामध्ये सर्वसामान्य लोकांना कोणत्या स्वरूपाचा शासकीय सुविधा का मिळत नाही? माझ्या समाजामधील मुली का मागे आहे? या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा एका गरीब घरातील एका व्यक्तीनं प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी लक्षात आल्या की माझ्या समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्या समाजामधील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाही, माझ्या समाजामधील तरुणांना रोजगार मिळणार नाही, माझ्या समाजामधील मुलींची प्रगती होणार नाही, माझ्या समाजामधील सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधली त्या एका व्यक्तीनं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. आणि मग त्यानं सरकारकडे मागणी केली की माझ्या समाजामधील लोकांचं जर कल्याण करायचं जर असेल तर माझ्या समाजामधील लोकांना, माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी एक आंदोलन उभारलं. पाहता पाहता त्या आंदोलनाचं रूपांतर मोठ्या स्वरूपामध्ये जनआंदोलनामध्ये झालं आणि एक छोटंसं गाव जालना जिल्ह्यामधील अंतरवाली सराटी नावाचं गाव हे एक नावावर उपास आलं. मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर एवढा मोठ्या स्वरूपाचा दबाव निर्माण केला की त्या दबावाच्या अनुषंगानं महायुती सरकारनं मनोज जरांगे पाटलांना काही आश्वासनं देऊ केली. ती आश्वासनं पूर्ण हो किंवा न हो, ती आश्वासनं भारतीय जनता पक्षानं महायुतीच्या सरकारतर्फे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा मानस मनोज जरांगे पाटलांचा या ठिकाणी दिसतो आहे. मनोज जरांगे पाटील हा एक तरुण कार्यकर्ता, मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य कुटुंबातला, मनोज जरांगे पाटलाला आंदोलनाची कोणत्याही स्वरूपाची राजकीय पार्श्वभूमी नाही. मनोज जरांगे पाटलांची घरची परिस्थिती बिकट स्वरूपाची आहे. मनोज जरांगे पाटलाच्या घरामध्ये फक्त 2 एकर शेती आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादा तरुण जेव्हा समाजाचं कल्याण करण्याचा जेव्हा प्रण घेतो तेव्हा मात्र इथल्या राजकीय व्यवस्थेला त्या ठिकाणी हतबल व्हावे लागते. त्यामुळं सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे सरकारच्या मनामध्ये धास्ती निर्माण करणारं एक आंदोलन, एक ऐतिहासिक आंदोलन ठरते आहे. ही बाब आपल्या या 1 वर्षापर्यंतच्या चाललेल्या आंदोलनावरून सुद्धा मोठ्या स्वरूपाचं लक्षात येते. सरकारनं सुरुवातीच्या दिवसापासूनच मराठा समाजाच्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचं नेतृत्व आतापर्यंतच्या सर्व नेतृत्वांमध्ये एक कुशल नेतृत्व मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं मिळालं. मनोज जरांगे पाटलांवर समाजातील लोकांचा, मराठा समाजातील लोकांचा मोठ्या स्वरूपाचा विश्वास आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाची उभारणी केली, त्या आंदोलनाची उभारणी मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या स्वरूपाचा त्याला इजा होऊ दिली नाही. त्यामुळं 1 वर्ष होऊन देखील मनोज जरांगे पाटलांवर लोकांचा ज्या पद्धतीनं विश्वास राहिला पाहिजे त्याच पद्धतीनं विश्वास अजूनही कायम आहे आणि मनोज जरांगे पाटीलच आपल्या समाजाला न्याय मिळवून देतील. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून एका दिवसामध्ये लाखो लोक जोडण्याची किमया या मनोज जरांगे पाटलांच्या शब्दामध्ये आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कोणत्याही स्वरूपाचा हायजॅक करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाला दिसत नाही आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये मनोज जरांगे पाटलांविषयी मोठ्या स्वरूपाची धास्ती निर्माण झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांना सत्ताधारी पक्षांतर्फे हायजॅक करणं का जमलं नाही? कारण मनोज जरांगे पाटील कॅमेऱ्याच्या समोरच बोलतात. ते गुप्त बैठका कधीच घेत नाही. त्यांना जे काही बोलायचं असते ते सर्वच्या सर्व लोकांसमवेत बोलतात. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांवर कोणताही सापळा
सत्ताधारी पक्षांतर्फे यशस्वी होताना दिसत नाही. मनोज जरांगे पाटील जे आहे, मनोज जरांगे पाटील हे गुप्त स्वरूपात चिठ्ठीच्या स्वरूपामध्ये कधीही बोलण्यासाठी तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये खूप सारे प्रयत्न सत्ताधारी पक्षांतर्फे झालेले आहेत. त्याच्या बदनामीच्या माध्यमातून म्हणा, एखादा व्यक्ती तयार करून म्हणा, त्यांचे जुन्या केसेस काढून म्हणा, किंवा आमदारांतर्फे काही स्वरूपाचे प्रयत्न करून म्हणा, किंवा खासदारांतर्फे कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न करून म्हणा, या ना त्या मार्गाने सर्व मार्ग वापरून या महाराष्ट्रामधील सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या हाती लागला नाही. त्यामुळं उलट सत्ताधारी पक्षावरच भारी पडला. सत्ताधारी पक्षावर त्यानं मोठ्या स्वरूपाचा एक दरारा निर्माण केला, एक धास्ती निर्माण केली. हे मनोज जरांगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी यश आहे, एवढं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मनोज जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये अजय महाराज बारसकरला तयार केलं होतं 2-4 महिन्याच्या अगोदर. खूप सारी प्रसिद्धी अजय बारसकरला मिळाली 2-4 दिवसाच्या त्या टीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. एका महिलांना सुद्धा त्या ठिकाणी उभं केलं होतं स्टेटमेंट देण्यासाठी. अर्थातच हे लोक जे तयार होतात, हे लोक हायजॅक करण्यासाठी तयार झालेले असतात. या लोकांना सत्ताधारी पक्षाची फूस असते. सत्ताधारी पक्षांना आंदोलन दडपायचं असतात, म्हणून एका महिलेला तयार केलं, अजय महाराज बारसकरला तयार केलं. परंतु लोकांनी या अजय महाराज बारसकरला आणि या त्या एका महिलेला कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी भीक घातलेली नाही. त्यामुळं सत्ताधारी पक्ष कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न करेल, पण जोपर्यंत जनता सोबत आहे आणि जोपर्यंत जनतेचा विश्वास आहे, तोपर्यंत आपल्या आंदोलनाला कोणत्याही स्वरूपाचा धक्का लागणार नाही. यावर जरांगे पाटलांचा जो आत्मविश्वास आहे मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी वाढत चाललेला दिसत आहे. जरांगे पाटलांचा जो रोष आहे हा भारतीय जनता पक्षावर रोष आहे. कारण त्यांना एवढं माहित आहे की महायुतीचं सरकार कोण चालवते आहे, तर महायुतीचं सरकार भारतीय जनता पक्ष चालवतो आहे. भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पाडली, हे सर्व लोकांना माहीत आहे. जरांगे पाटलांना सुद्धा माहीत आहे. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री जरी नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर हे सरकार चालते आहे आणि त्याच्यामध्येही देवेंद्र फडणवीस जे करतील ते पूर्व दिशा होईल, हे जरांगे पाटलांना माहीत आहे. त्यामुळे जरांगे पाटील नेहमी देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी टार्गेट करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांचा त्या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाचा द्वेष करणे हे मनोज जरांगे पाटलांचं कोणत्या स्वरूपाचं वैशिष्ट्य नाही, कोणत्या स्वरूपाचं उद्दिष्ट नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना पूर्ण पडद्याच्या मागील ज्या भूमिका आहे ह्या पूर्ण समजलेल्या आहे. त्यांना एवढं माहीत आहे की भारतीय जनता पक्ष हा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय घेऊ शकते. भारतीय जनता पक्षाचाच मोठ्या स्वरूपाचं वर्चस्व महाराष्ट्रामधील सरकारमध्ये आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कोणाची चालती आहे तर ते देवेंद्र फडणवीसांची चालती आहे. देवेंद्र फडणवीस आपल्याला आरक्षण देऊ शकतील, म्हणून ते नेहमी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन टीका करण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्र फडणवीस मात्र टोलाटोलीच्या माध्यमातून त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मोठ्या स्वरूपाची आश्वासनं दिली. मागील एका आंदोलनामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज झाला. मराठा समाजातील तरुणावर मोठ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे मागे घ्यावे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या स्वरूपाचे त्यांना आश्वासन दिलं. परंतु त्याच्या मराठा समाजामधील तरुणांवरील जे गुन्हे आहे कोणत्या स्वरूपाचे मागे घेण्यात आले नाही. या सर्व ज्या गोष्टी आहे आश्वासनाच्या, या सत्ताधारी पक्षांनी आश्वासन दिल्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या ज्या आकांक्षा होत्या, ज्या इच्छा होत्या, ह्या वाढत गेल्या आणि त्या इच्छा पूर्ण करणं महायुती सरकारला शक्य नसल्या कारणानं दिवसेंदिवस मराठा समाज हा आक्रमक होत चाललेला आहे. आणि त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या ज्या प्रतिक्रिया येते आहे त्या मोठ्या स्वरूपाच्या जिव्हारी लागत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मराठा समाजाच्या कोणत्याही स्वरूपाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळं मराठा समाजाने आपला जो रोष आहे महायुतीच्या सरकारला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना, तो रोष दाखवून दिलेला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून. तो बीडमध्ये रोष पाहायला मिळाला.
मराठा समाजाचा तो जालन्यामध्ये रोष पाहायला मिळाला, तो औरंगाबादमध्ये रोष पाहायला मिळाला, काही प्रमाणामध्ये तो हिंगोलीमध्ये रोष पाहायला मिळाला, तो बीडला रोष पाहायला मिळाला पंकजाताईच्या माध्यमातून. या सर्वच्या सर्व गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा मराठा समाजांच्या मागणीला आणि पर्यायानं मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला कोणत्या स्वरूपाचा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाकडून होत नाही आहे. या उलट आपण हे आंदोलन कशा पद्धतीनं दडपून टाकू यावर मोठ्या स्वरूपाचे प्रयत्न भारतीय जनता पक्षातर्फे होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि फडणवीसांना मनोज जरांगे पाटलांचा कोणत्याही स्वरूपाचा अंदाज आलेला नाही. त्यामुळं त्यांचे जे अंदाज आहे, त्यांचे जे वार आहे, हे पूर्ण फेल जात आहे. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये सुरुवातीपासून नारायण राणे यांनी मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, टीका करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आरक्षण नको म्हणून नारायण राणेंनी काही प्रतिक्रिया दिल्या. आम्ही मराठे 96 कोटी आहोत असा सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिला. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठून रसद पुरवल्या जाते हे सुद्धा आम्हाला माहीत आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या. अर्थातच भारतीय जनता पक्षाची ती एक रणनीती असणार की मनोज जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया द्यायच्या तर तो मराठा नेताच प्रतिक्रिया देईल अशा स्वरूपाचं ते असेल. आणि नारायण राणे कोकणामधून येतात, त्या ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य काही प्रमाणामध्ये जरी असलं पण कमी आहे. निवडणुकीमध्ये त्यांची मदत लागत नाही म्हणून त्या ठिकाणी नारायण राणे आक्रमक चेहरा मराठात देण्यासाठी तयार केले. परंतु या नेत्याला सुद्धा लोकांनी ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सरकारतर्फे छगन भुजबळांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. हमरी तुमरीवर गोष्ट आली मनोज जरांगे पाटलांच्या विषयी, परंतु छगन भुजबळ हे मंत्री आहेत आणि जरांगे पाटील एक सामान्य माणूस आहे. एका सामान्य माणसाच्या नदी लागून कोणत्या स्वरूपाचा फायदा नाही हे जेव्हा छगन भुजबळांच्या लक्षात आलं आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळांच्या विरोधामध्ये दंड थोपटले मनोज जरांगे पाटील यांनी. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची धास्ती छगन भुजबळावर निर्माण झाली आणि आता कुठं छगन भुजबळांनी आपले स्टेटमेंट देणं बंद केले जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये. त्याच्यामुळं प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की मनोज जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी मताधिक्य देणार नाही, आपल्या उमेदवाराला पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक सावध भूमिका भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात येते आहे. भारतीय जनता पक्षालाच का आव्हान देते आहे मनोज जरांगे पाटील, कारण मनोज जरांगे पाटलांना माहीत आहे की आपल्या मागण्या फक्त भारतीय जनता पक्ष पूर्ण करू शकतो आणि त्यामध्येही देवेंद्र फडणवीस पूर्ण करू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षाला जर आपल्याला आपण मागण्या पूर्ण करू शकत नाही असं जर वाटलं जर असतं तर त्यांनी आश्वासनं द्यायलाच नव्हते पाहिजे. अवास्तव स्वरूपाची आश्वासनं देऊन टाकली आणि आता आश्वासनापासून मागं हटत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा जो राग आहे विशेषतः फडणवीसावर जास्त होताना त्या ठिकाणी दिसतो आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका करणार आहे जेव्हा टीका होते तेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी कोण तयार होतात तर देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे व्यक्ती ते तयार होतात. ते कशासाठी तयार होतात? कारण त्यांना कधी काळी देवेंद्र फडणवीसांनी पोचलेलं होतं, त्यामुळं ते देवेंद्र फडणवीसांचं संरक्षण करण्यासाठी ते पुढे येतात. त्याच्यामध्ये काही सर्वच्या सर्व हे मराठा लोक आहेत, मराठा नेते आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सदाभाऊ खोत आहेत जे विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर प्रसाद लाड आहे जे विधान परिषदेवर देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं. त्यानंतर प्रवीण दरेकर आहे ते देवेंद्र फडणवीसांचेच विश्वासू मानले जातात. देवेंद्र फडणवीसाच्याच कृपेनं ते विधान परिषदेवर जातात. आपल्याला विधान परिषदेवर पाठवलं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आपण त्या ठिकाणी परतफेड केली पाहिजे त्यांच्या उपकाराची. हा सुद्धा मनोज जरांगे पाटलावर टीका करण्याचा एक साजेसा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो आहे. मनोज जरांगे पाटलांवर टीका करण्याची जशी संधी भेटेल तशा स्वरूपाचे हे लोक टीका करतात, परंतु विधानसभेचा एकही आमदार
मनोज जरांगे पाटलांवर भारतीय जनता पक्षाचा टीका करण्यासाठी तयार नाही. कारण प्रत्येक आमदाराला विधानसभेच्या एवढी गोष्ट माहिती आहे की 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे. या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपल्याला जनतेजवळ मतं मागण्यासाठी जावं लागणार आणि त्यामध्येही मराठा समाजाचे मताधिक्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणानं प्रत्येक वाक्याची दखल, प्रत्येक शब्दाची दखल या विधानसभेचे आमदार घेताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी विधानसभेचा कोणताही आमदार भारतीय जनता पक्षाचा मनोज जरांगे पाटलांविषयी कोणत्याही स्वरूपाची आणि मराठा समाजाविषयी कोणत्या स्वरूपाचा धोका पत्करण्यासाठी तयार नाही. जे टीका करत आहे ते विधान परिषदेचे आमदार टीका करत आहे. विधानसभेचा आमदार एकही त्या ठिकाणी टीका करत नाही आहे. सध्या 2-4 दिवसाच्या अगोदरपासून एक अपक्ष आमदार मनोज जरांगे पाटलांवर मोठ्या स्वरूपाची टीका करते आहे. त्या आमदाराचं नाव आहे राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटील हा जो आमदार आहे हा आमदार बार्शीमधला आहे, सोलापूर जिल्ह्यामधील आहे. हा सहयोगी सदस्य आहे भारतीय जनता पक्षाचा. हा अपक्ष निवडून आलेला आहे. हा आमदार मनोज जरांगे पाटलावर मोठ्या स्वरूपाची टीका करतो आहे. हा मराठा समाजाचा आमदार आहे. हा अचानक टीका का करतो आहे की याला टीका करण्यासाठी भाग पाडत आहे. तो मनोज जरांगे पाटलावर टीका करताना म्हणतो की या व्यक्तीने सुपारी घेतलेली आहे, समाजाचं मोठ्या स्वरूपाचं नुकसान केलेलं आहे. याचं जे ट्विटर अकाउंट आहे, आंदोलनाची जे धुरा आहे टेक्निकल स्वरूपाची, हा रोहित पवार हँडल करतो आहे. याला बारामतीची फूस आहे. शरद पवारांचा या आंदोलनाशी अप्रत्यक्षरित्या संबंध आहे, असा हा आमदार आरोप करतो आहे. अर्थातच हा आमदार जेव्हा आरोप करतो त्याला तशा स्वरूपाचे आरोप लावण्यासाठी कोणता तरी व्यक्ती त्या ठिकाणी सांगतो आहे आणि म्हणून तो आरोप करतो आहे. तुम्ही सत्तेमधले आहे, तुम्ही आमदार आहे, तुम्ही सहयोगी सदस्य आहे सत्ताधारी पक्षाचे. तुम्हाला आरोप करण्यापेक्षाही त्या आरोपाचे पुरावे द्या, त्याची शहानिशा करा. तुमचे गृह खातं तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही वाटेल त्या पद्धतीनं तपास करू शकता ना. तुम्ही आरोपाला आरोप कोणत्या स्वरूपाचं करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला अशा स्वरूपाच्या तुमच्या आरोपाला मराठा समाज आणि पर्यायानं जरांगे पाटील कोणत्या स्वरूपाची भीक घालणार नाही. राजेंद्र पाटलांना ते वरून पुरतील. जसं छगन भुजबळांना त्यांनी चूप केलं तसंच ते राजेंद्र पाटलांना सुद्धा चूप करतील. आणि बार्शीमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जरांगे पाटलांचा मोठ्या स्वरूपाचा प्रभाव आहे. त्यामुळे बार्शीमधून राजेंद्र पाटलांना ते निवडणुकीच्या माध्यमातून घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येते आहे. कारण मनोज जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे हे आंदोलन करता करता एवढं विकसित झालेलं आहे की मनोज जरांगे पाटलांना आपण प्रतिक्रिया कशा द्यायच्या, ऐतिहासिक दाखले कसे द्यायचे, कोणत्या गोष्टींना आपण होकार द्यायचा आणि कोणत्या गोष्टींना नकार द्यायचा आणि कोणत्या चर्चा आपण करायच्या, अशा सर्वच पूर्ण मॅनेजमेंट ते एका वर्षाच्या काळामध्ये उपोषण करता करता मनोज जरांगे पाटील पूर्ण शिकलेले आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना खोट्या आश्वासनाच्या गुंगाऱ्यातून पूर्ण सुटका देत आहे. खोट्या गुंगाऱ्यामध्ये ते अटकत नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ते जिव्हारी लागलेलं आहे. त्याच्यामुळं आणि लोकांना मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक गोष्ट आवडते आहे. मनोज जरांगे पाटील एक हुंकारा देतात तर सर्व मराठा समाज जागृत होतो. एका दिवसाच्या सभेमध्ये 4-5 लाख लोक ते आणू शकतात. मनोज जरांगे पाटलांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करताना खूप सारे कार्यकर्ते असतात. मनोज जरांगे पाटलांची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. मनोज जरांगे पाटील 4-5 महिन्यापासून घरी गेलेले नाहीत. या सर्व बाबतीत सर्वच्या सर्व उघड आहे. आजपर्यंत जेवढे कोणते आंदोलक झाले त्या आंदोलकांनी स्वतःची कमाई केली. अशा स्वरूपाची कमाई मनोज जरांगे पाटलांना करण्याची कोणत्याही स्वरूपाची आवश्यकता नाही. एक गरीब व्यक्ती, एक गरीब तरुण जेव्हा समाजासाठी झटतो, एक गरीब तरुण माझ्या समाजातील तरुणांसाठी झटतो, माझ्या समाजामधील मुलींचं संरक्षण करण्यासाठी झटतो, तेव्हा मनोज जरांगे पाटलांवर सर्व मराठा समाजाला मोठ्या स्वरूपाचा गौरव आहे, स्वाभिमान आहे. मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही कुणबी समाजाला आरक्षण देता महाराष्ट्रामध्ये,
कुणबीमधूनच आम्ही मराठा आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा कुणब्याप्रमाणेच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, इतर मागासवर्गातून प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे. कारण मनोज जरांगे पाटलावर याच्यावर ठाम विश्वास आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे. परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की मराठा जर असेल तर आरक्षण मिळणार नाही आणि कुणबी जर असेल तर आरक्षण मिळेल, अशा स्वरूपाची ती मागणी आहे. ती मागणी किती रास्त आहे हा सरकारचा लेखी जरी विषय असला, परंतु सरकारनं मनोज जरांगे पाटलांचा जे आंदोलनाचा अंदाज न घेता आल्यामुळं किंवा मनोज जरांगे पाटलांना इतर लोकांप्रमाणे समजल्यामुळं सरकारची या ठिकाणी फसगत होताना दिसत आहे. असे कितीही नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेचे आणि विधान परिषदेचे जरी उभे केले, तरी पण मनोज जरांगे पाटलांना हायजॅक करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणत्या स्वरूपाचं यश येणार नाही, ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येते आहे. भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहे आणि जे आमदार आहेत द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मनोज जरांगे पाटलावर टीका करायची की टीका करायची नाही? मनोज जरांगे पाटील आपल्याला लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये मार देतील का? मनोज जरांगे पाटलांशी कशा स्वरूपाची वागणूक करायची? मनोज जरांगे पाटील जर खवळले तर काय होईल? हे सारे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आणि पर्यायाने विधान महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या आमदारांच्या पुढे येते आहे. त्यामुळं काल परवाच धनंजय मुंडे यांनी अर्ध्या रात्री जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तास दीड तास त्यांची चर्चा झाली. मीडियाला ती गोष्ट समजली, मीडियानं ब्रेकिंग न्यूज बनवली, परंतु या ब्रेकिंग न्यूज समोर धनंजय मुंडे कोणत्याही स्वरूपाची भेट झाली नाही असा इन्कार करत होते. परंतु काही वेळानंतर मात्र जरांगे पाटील यांनी खुलासा केला आणि भेट झाल्याचं कबूल केलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना फोन आला की अब्दुल सत्तार यांचा. अब्दुल सत्तारांशी ते 1-1.5 तास बोलले. एक पक्ष मनोज जरांगे पाटलांना शांत करतो आहे आणि भारतीय जनता पक्ष मनोज जरांगे पाटलांवर टीका करतो आहे. विधान परिषदेच्या आमदाराच्या माध्यमातून म्हणा किंवा अपक्ष आमदाराच्या माध्यमातून म्हणा, अशा स्वरूपाच्या टीका मनोज जरांगे पाटलावर होत असताना मनोज जरांगे पाटील शांत बसणे शक्य नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मराठा समाजाचं एक नेतृत्व जसं उभं राहिलं, तसंच ते भारतीय जनता पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक टीकेच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे असं वाटते आहे. मनोज जरांगे पाटील निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करण्यासाठी आपल्या हाडाचं बलिदान देत आहे, आपल्या तब्येतीचं बलिदान देत आहे आणि मी समाजासाठी मरण्यासाठी तयार आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांचं जे छोटंसं गाव आहे अंतरवली सराटी, जे आतापर्यंत लोकांना अपरिचित होतं, ते गाव एका आंदोलनामुळं, एका निस्वार्थी भावनेच्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं पूर्ण महाराष्ट्रभर नावारूपास आलेलं आहे. भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पक्ष हे आंदोलन हायजॅक करण्याचा जरी प्रयत्न करेल, तरी पण मनोज जरांगे पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला ते आंदोलन हायजॅक करण्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं यश येणार नाही, एवढं मात्र नक्की. तुर्तास आजच्यापुरतं एवढंच. पुन्हा नवीन मुद्दा, नवीन चर्चा घेऊन भेटूया. तुर्तास अशा स्वरूपाची माहिती जर आपल्याला हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.